सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स संलग्न हॉकर्स युनियनच्या वतीने राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज बुधवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। हा मोर्चा दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयापासून सुरू झाला। हा मोर्चा पुढे दत्तनगर, दत्त चौक, पद्मशाली चौक, किडवाई चौक, यशोधरा हॉस्पिटल, सिद्धेश्वर प्रशाला, श्री सिद्धेश्वर मंदिर मार्गे सोलापूर महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वारापर्यंत काढण्यात आला। या मोर्चात ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम मास्टर, सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम.एच. शेख यांची प्रमुख उपस्थिती होती। या मार्गावर मोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली तरी देखील हा मोर्चा काढण्यात आला। नहीं चलेगी, नहीं चलेगी। आयुक्त साहब की हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। आयुक्त साहब की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। आयुक्त साहब की तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। आयुक्त साहब की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी। भाजी विक्रेत्यांना संरक्षण मिळालंच पाहिजे। आम्ही रीतसर या ठिकाणी मोर्चा काढला। मोर्चाची परवानगी त्यांना विचारलो, त्यांनी परवानगी नाकारलं। पण आम्ही त्यांना हे सांगितलं की आमच्या रास्त मागण्या आहेत आणि हे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात आमचा लढा आहे, पण त्या लोकांनी परवानगी नाकारली। आणि आम्ही मोर्चाद्वारे या ठिकाणी येत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोलिसांनी आम्हाला पकडलं। आमच्या लोकांना झटापट केली, आमच्या लोकांवरती लाठ्या चालवल्या, आमच्या लोकांचे कपडे सुद्धा फाडले। या गोष्टीचा पहिल्यांदा मी या ठिकाणी तळजळीत निषेध करतो। ज्या पद्धतीनं आज सरकार कुणाला रोजगार देऊ शकत नाही तर त्यांचा रोजगार हिरावून घेऊ शकत नाही। खरं तर चार चाकीवाले असतील, फेरीवाले असतील, भाजी विक्रेते असतील, फळ विक्रेते असतील, हे टपरीवाले असतील, हे लोक स्वतःचा रोजगार स्वतः करत आहेत। पण त्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांचे डबे उचलणं, त्यांच्या गाडी घेणं, त्यांचा भाजीपाला जप्त करणं, अशा प्रकारची दंडेलशाही, हुकुमशाही हे महानगरपालिकेचं प्रशासन करत आहे। म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतोय। वास्तविक पाहता राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार या ठिकाणी एक समिती गठीत केलेली आहे। त्या समितीचे अध्यक्ष स्वतः आयुक्त पदसिद्ध असतात। या समितीत सगळे फेरीवाले निवडून गेलेले आहेत, त्यांची आजपर्यंत बैठक झालेली नाही। खरं तर त्यांना संरक्षण देण्याऐवजी त्यांना बेदखल करण्याचा अत्यंत दुर्दैवी असा जुलमी निर्णय या महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेतलेला आहे। म्हणून त्याच्या विरोधात आमच्या ठिकाणी आम्ही निदर्शनं करतो। महापौरांच्या विरोधात घोषणा देतात काय? बघा, ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी असतील किंवा महानगरपालिकेचं प्रशासन असतील, हे दोन्ही देखील तर तितकेच त्याच्या जबाबदारी आहेत।